नमो नमः. पद्मोर स्मार्ट हब या संस्कृत विषयाच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण द्वंद्व समासाचा पुढील भाग पाहणार आहोत. मागील वेळेस आपण द्वंद्व समासातील पहिला प्रकार म्हणजेच इतरेतर द्वंद्व हा पाहिला होता. तर आता आपण समाहार द्वंद्व त्याच्यातीलच दुसरा प्रकार पाहणार आहोत. तर समाहार म्हणजे समूह, समूह किंवा समुदाय. समास उच्चारल्याबरोबर आपल्याला समुदाय दिसतो किंवा समूहाची कल्पना मनामध्ये येते. मग त्यामध्ये दोन वेगळ्या जातीचे प्राणी किंवा समूह आपल्याला दिसतील, किंवा शरीराचे अवयव दिसतील, किंवा वेगवेगळे सूक्ष्मजीव दिसतील की जे दोन परस्परांपासून एकदम भिन्न आहेत आणि प्रत्येकाचा असा एक वेगळा समूह आहे आणि प्रत्येकाचं तितकंच महत्त्व सुद्धा आहे. आणि जिथे आपल्याला दोनच गोष्टी दिसतील, दोन गोष्टींचा समूह असेल तर आपल्याला एतयोः समाहार म्हणायचा आहे. आणि जर का अनेक गोष्टींचा समूह असेल तर एतेषां समाहार असं म्हणायचं आहे. एतेषां किंवा एतासाम समाहार त्या लिंगानुसार आपल्याला योजायचा आहे. इथे चित्रामध्ये आपल्याला एक उंदीर दिसत आहे आणि एक मांजर आहे. तर हे कसे आहेत? जात वैरत्वम यांच्यामध्ये आहे, म्हणजे जन्मजात एकमेकांचे वैरी आहेत. तर याचा समास असा आहे, मूषकः च मार्जारः च एतयोः समाहाराः. पुढील चित्रामध्ये आपल्याला दोन हात आणि दोन पाय दिसत आहेत, म्हणजेच शरीराच्या अवयवाचे दोन भिन्न अवयव या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि ते दोन दोन असल्यामुळे द्विवचन आपल्याला करायचं आहे. दोन हात, दोन पाय, हस्त आणि पाद हा अकारांत पुल्लिंगी शब्द या ठिकाणी चालणार आहे. म्हणून आपण त्यांचं विभक्ती करत असताना हस्तौच पादौच एतेषां समाहारः. आता हे दोन आणि दोन अधिक असल्यामुळे आपल्याला इथे एतेषां समाहार करायचा आहे, कारण हे अनेक आहेत म्हणून. शरीर अवयवाः, शरीराचे अवयव, हस्तौच पादौच एतेषां समाहारः. पुढे आपल्याला दिसत आहे सूक्ष्मजीव. आता सूक्ष्मजीव या ठिकाणी कोणते आहे? तर एक आहे युका आणि दुसरे आहेत लिक्षाहा, म्हणजे उआ आणि लिखा आपल्याला अनेक दिसत आहेत. दोन वेगळे प्रकार आहेत, दोन्ही सूक्ष्मजीव वेगवेगळे आहेत. युकाच लिक्षाहाच, एकमेव आपल्याला अशी युका दिसत आहे म्हणून आपण तिचं एकवचन घेतलेलं आहे. मात्र लिखा ह्या अनेक असल्यामुळे लिक्षाहाच असं आपण केलेला आहे. तरी सुद्धा हा समूह असल्यामुळे आपल्याला एतासाम समाहारः असं आपल्याला करता येईल. पुढे आपल्याला हळदी आणि कुंकू दिसत आहे. तर आपल्याला दोन्ही ह्या वेगळ्या गोष्टी आहेत पण नित्य सोबत राहणाऱ्या आहेत, नित्य साहचर्यमय. जसं वरील चित्रामध्ये आपल्याला उंदीर आणि मांजर हे जन्मजात वैरी असल्याचे एक दोन वेगळे गट आपल्याला दिसले होते आणि त्यांना डोळ्यासमोर घेतल्यावर आपल्यासमोर त्यांचा समूह उभा राहतो. तसंच हळदी आणि कुंकू हे जरी एकत्र असले तरी सुद्धा दोघांना विशेष आणि वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचा एक समूह असा आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणून हरिद्रा कुंकुमम असा शब्द दिलेला असेल तर आपल्याला दोन वेगळे शब्द करायचे आहे. हरिद्राच कुंकुममच एतयोः समाहारः. ह्या दोनच गोष्टी आहेत पण परस्परांपासून भिन्न आहे आणि सामूहिक समुदाय आपल्याला त्याचा दिसतो, म्हणून एतयोः समाहारः. त्यानंतर आहे दुग्ध शर्करम, साहचर्य. दोघांचंही साहचर्य आहे, एकत्रित असतात ते, तरी सुद्धा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दुग्धमच शर्कराच, शर्करा हा आकारांत शब्द आहे. दुग्धमच शर्कराच एतयोः समाहारः. तिलगुडम हे नेहमी एकत्र सोबत असतात परंतु विशेष अशा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तिलाहाच गुडहच एतेषां समाहारः. अशा पद्धतीने आपल्याला दोन वेगळ्या वस्तू, दोन वेगळ्या व्यक्ती ज्यांना लक्षात घेतल्याच्या नंतर समुदाय किंवा समूहाची कल्पना आपल्या मनात येते, त्यामुळे हे समाहार द्वंद्वामध्ये मोडतात. आणि समाहार द्वंद्व करत असताना सुद्धा प्रत्येक शब्दाच्या नंतर आपल्याला च लावायचा आहे आणि पुढे एतयोः, एतेषां किंवा एतासाम यानुसार आपल्याला पुढील पद घ्यायचं आहे, ज्यावरून आपल्याला लक्षात येईल की यांचा हा समूह दिलेला आहे. तर अशा पद्धतीने द्वंद्व समासाचे दोन्ही प्रकार आपण पुन्हा एकदा पाहिलेले आहेत, इतरेतर द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. तर उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने हा समास समजला असेल असं मी समजते. तर पुढील समास सुद्धा आपण पाहणारच आहोत. लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. तुम्हाला अजून काही शंका असेल किंवा अजून कुठल्या पद्धतीचे अभ्यासामध्ये अडचण येत असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. तर लवकरच भेटूया. नमो नमः. धन्यवादः.